हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यात आधी कोजागिरी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. आज सगळे आपल्या आपल्या घरी असणार सेलिब्रेट करत, बट बिकॉज आम्ही बाहेर राहतो आम्ही सुद्धा प्लॅन केला की आज छोटासा प्लॅन करू कोजागिरी पौर्णिमेचा. तर शेवटी आम्ही डिसाईड केलं की आम्ही सुद्धा घरीच दूध आटवून मसाला दूध बनवूया. त्यासाठी सामान आम्ही घेतला आणि त्यासोबत तिखट म्हणून काहीतरी पकोडे बनवू, तर ब्रेड पॅटीज बनवायचे आणि कांदा भजी सुद्धा बनवायची आहे. सो त्यासाठी सुद्धा सामान आणलंय. सो दूध मसाला दुधासाठी आणि हा एव्हरेस्टचा मिल्क मसाला लकीली सापडला आम्हाला. आज ॲक्च्युली दूध कुठे मिळत नव्हतं, बट हो. आणि कांदा भजीसाठी कांदे, मिरची आणि बेसन पीठ आणि ब्रेड पॅटीससाठी ब्रेड. ओके, बट ॲक्च्युली आम्ही बटाटे विसरलो आणायचं. सो मी ते प्रगती येईल ती गेली घ्यायला. प्रगती तिचा वेट करते मी आता. तर सगळं साहित्य आणलं आणि नेमके बटाटेच आम्ही विसरलो, ते घ्यायला प्रगती गेली. आता तिचा वेट मी करते, ती आली की स्टार्ट करू. आधी दूध उकळायला ठेवणार आहे, म्हणजे मसाला दूध झालं बहुतेक ती आली असावी. फक्त शिव्या देणार आहे मला, कारण आणलेत का बटाटे. जे बाहेर राहत असतील आय एम शुअर त्यांनी सगळ्यांनी एकदा तरी हा गॅस वापरला असेल. हा ॲक्च्युली सिलेंडर सहित गॅस असतो. मसाला दूध आटवून घेऊ आणि नंतर मग पकोडे बनवू गरम गरम. ओके, बनवते तोपर्यंत आपण चंद्र बघून येऊ. हे घेणार आहे आपण. तुला माहिती का आपण कोजागिरी का सेलिब्रेट करतो, म्हणजे त्याला कोजागिरी असं का नाव पडलं? नाही, भाद्रपदाची पौर्णिमा. नाही, सॉरी नाही. ओके, तर कोजागिरी म्हणजे नावाचाच अर्थ दडलाय की को जागरण. सगळ्यांनी मिळून जागरण करायचं, गप्पा गोष्टी करत 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि दूध आपण प्रसाद म्हणून लक्ष्मी मातेला द्यायचं, कारण नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. सो लक्ष्मी माता येते आणि ते दूध ॲक्सेप्ट करते आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. ठीक, पण मला माहीत नव्हतं. सबस्क्राईब फॉर मोर टिप्स. सो गाईज, मला दूध आवडत नाही, मग मी कोजागिरी कसं काय माहीत नाही मला. येस, ट्रू. ते चटकलं असं वाटते मला. ते चटकलं तर नसेल आणि हा ते आपण फिरवत राहायला पाहिजे. हां, आणि गाईज तुम्हाला एक टिप सांगते. मी तुम्हाला एक टिप सांगते. आपल्या आया तर वापरतच असतील, प्रत्येकाला माहीत पण असेल, पण तरी पण मी सांगते की जर दुधात आपण स्टीलचा चमचा असा ठेवून दिला तर दूध कधीच बाहेर येत नाही, म्हणजे ओव्हर काय म्हणतात त्याला आपण, उकळून बाहेर पडत नाही. तर त्यासाठी जर तुम्ही असा चमचा यात ठेवला स्टीलचा, तर असं माझ्या आईने सांगितलं. बाकी तुमच्या पण घरी असं करत असतील, पण मी तरी पण मला वाटलं शेअर करावं म्हणून मी शेअर केलं. आता करावं काय, काहीच नाहीये करायला. तर सगळ्यांना वाटत असेल आज आम्हाला सुट्टी आहे, तर पण नाहीये. ही जी प्रोसेस आहे दूध उकडून, तर ही जी प्रोसेस आहे दूध उकडून त्याचं खवा बनवायचं, बासुंदी बनवायची, हे बटाटे शिजवायचे आणि मग या ब्रेडने त्याचे पकोडे बनवायचे. इट्स अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. प्लीज तुम्ही तेव्हाच करा जेव्हा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल. आम्ही टाइम नसला तरी आम्ही टाइम काढून ते करतोय. अनफॉर्च्युनेटली आमचा एक दुसरा गॅस संपलेला, एकच गॅस सुटलाय म्हणून सोबत केलं असतं. आता 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, कितीही वाजले तरी हे सगळं चालूच राहणार आहे आणि त्यासोबत तुम्ही पण हा ब्लॉग बघत राहणार आहात. तर आम्ही मसाला दूध नाही करणार आहोत, खरं तुम्हाला सांगून देतो. आम्ही करणार आहोत त्याचे पेढे, मीच खवा. कारण मला दूध आवडत नाही, खवा आवडतो. असे पण बरेच जण असतील ज्यांना दूध आवडते, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. पण मला दूध आवडत नाही. तर लहानपणी मी दूध प्यायचे नाही वगैरे, तर माझी मम्मी ना खव्याचे पेढे बनवून द्यायची आणि मला बनवून ठेवायची आणि मग सांगायची की आज पप्पांनी पेढे आणले. मग मला असं हे समजायचं नाही, मी खाऊन जायची. मग मम्मी सांगायची की नाही ते असे बनवले होते. वाव. तर मग तेव्हापासून 1 ऑस्कर अवॉर्ड टू मावशी. तेव्हापासून मग मला ते पेढे आवडायला लागले. पण मला अजून पण दूध आवडत नाही. तर
तर आम्ही काय करणार आहे, मसाला दूध रेडी करू, ते चंद्राखाली दाखवू, मग त्याला परत आम्ही पेढे खव्यात रूपांतर करू आणि मग ते खाऊ. तर अशी म्हणजे यावरून तुम्ही गेस करू शकता पेशन्स लेवल जी आमची आहे ती आभाळाला टच होऊन गेली. आता हे सगळं किती पेशन्सचं काम आहे ते तुम्ही आज तुम्हाला चेक मिळून जाईल. A few moments later. खूप रडवतो हा कांदा. सो बिचाऱ्या अंकिताला खूप रडतो कांद्याला मग कोणीतरी खूप रडवलं असेल एखाद्याने, तर तो त्याचा बदला घेतो. ओके, आपलं ब्लिंकिटचं पार्सल आलंय. ऑर्डर केलेली साखर, कारण साखर नव्हती सो ती ब्लिंकिटने मागून घेतली. मम्मी पप्पा तुम्ही जरा व्हिडिओ बघत असाल, तुमची मुलगी एवढी आळशी नाही आहे. आज वेळेच्या अभावी लेट झाल्यामुळे ऑर्डर केलेलं आहे घरी बसून. अच्छा हमको सिखा रिया है. काका मावशी तुमची मुलगी आळशी आहे. तुम्ही बघितलेच, बटाटे संपले होते तर मी स्वतः गेली आणि हिने ब्लिंकिट केली. One eternity later. फायनली 2 तासाच्या मेहनतीनंतर फायनली आमचा स्वयंपाक बनवून रेडी आहे. लेट मी शो यू. आम्ही फर्स्ट टाइमच ट्राय केले. तर हे आहे ब्रेड पॅटीस आणि कांदा भजी थोडी ट्राय केली आणि दूध, मसाला दूध, यात थोडं मिल्क मसाला ॲड केला आहे आणि थोडे ड्रायफ्रुट्स पण ॲड केलेत. आणि मामा चांद मामा लपलास का लप. सो गाईज आमचं धूलत चंद्र आणि चांदणी सगळे एक साथ.